लगेच हेअर वॉश झाल्यानंतर मी व्हिडिओ बनवायला घेतला, कारण रिझल्टच इतके चांगले होते की मला ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली. म्हणून लगेच मी व्हिडिओ तयार करायला घेतला. कारण 1 महिना झाला, गेल्या 1 महिन्यापासून मी हे तेल वापरते आहे आणि या 1 महिन्यामध्ये माझ्या केसांची केस गळती पूर्णपणे थांबलेली आहे. आणि यामुळे केसांची केस गळती थांबते, केसातील कोंडा कमी होतो आणि केस तुमचे वाढत नसले तर केस वाढायला सुद्धा सुरुवात होते. नमस्कार मैत्रिणींनो, मी करुणाच ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा व्हिडिओ खास माझ्या मैत्रिणींसाठी. आजच्या या तेलामुळे आजचं मी तुम्हाला जे तेल बनवून दाखवणार आहे तर त्या तेलामुळेच तुमचे केस मजबूत होणार आहेत आणि केस गळती कायमची थांबणार आहे. तर सर्वात आधी कोणतीही घरगुती रेमेडी असो किंवा डॉक्टरची ट्रीटमेंट असो, केसासाठी काही करताना सर्वात आधी आपल्या केसांवरती प्रेम करायला शिका. कारण ज्या गोष्टींवरती आपण प्रेम करतो ना, त्या गोष्टींची आपण सर्वात जास्त काळजी घेतो. तर केसांची काळजी घ्यायची असेल तर केसांवरती सर्वात आधी प्रेम करायला शिका. आणि आज जे मी तुम्हाला तेल बनवून दाखवणार आहे ते तेल नक्की बनवा, कारण सध्या मी माझ्या केसांना तेच तेल वापरत आहे. तर त्या तेलामुळे माझ्या केसांवर मला खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे. तर म्हणूनच मी मग तुमच्याशी हे तेल शेअर केलेलं आहे. हे तेल बनवणं खूप सोपं आणि खूप सरळ आहे. कुणीही या तेलाला सहज बनवू शकतं. हे तेल तुम्ही 1 महिन्यासाठी, 1 आठवड्यासाठी बनवून सुद्धा ठेवू शकता. आज मी फक्त 1 दिवसापुरतं तेल बनवलं आहे, कारण की मी नेहमी फ्रेश बनवते आणि फ्रेशच लावते. आणि घरगुती रेमेडी अशा आहेत ना की फ्रेश लावल्या तर रिझल्ट खूप चांगला मिळतो. तर तुम्ही म्हणजे बनवून ठेवल्यापेक्षा तुम्ही फ्रेश लावाल तर तुम्हाला रिझल्ट खूप चांगल्या प्रकारे मिळेल. तर कसं बनवायचं आता ते आपण पाहूया. सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती मी दर रविवारी माझं हेअर केअर रुटीन शेअर करत असते. मी केसांना काय लावते, माझ्या केसांची काळजी मी कशा प्रकारे घेते. कारण माझे इतके छोटे केस होते, एवढूशे केसापासून मी एवढे केस माझे 1 वर्षात केले आहे आणि ते कशा प्रकारे केले हेच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा. तर हे आहे आपलं पहिलं आणि महत्त्वाचं पावडर, म्हणजेच ब्राह्मी पावडर. ब्राह्मी ही एक औषधी वनस्पती आहे. काही भागांमध्ये ही वनस्पती आढळून येते. जर तुम्ही जिथे राहता तिथे जर ही वनस्पती उपलब्ध असेल तर तुम्ही फ्रेश ब्राह्मी पानांपासून हे तेल बनवू शकता. कारण की फ्रेश पानांपासून जर हे तेल बनवलं तर हे तेल खूपच फायदेशीर ठरणार आहे. आणि दुसरं जे पावडर मी यामध्ये घेतलेलं आहे ते आहे आवळा पावडर आणि नंतर घेतलेलं आहे खोबरेल तेल. तर चौथं आणि शेवटचं आहे आपलं एरंडेल तेल. एरंडेल तेल इथे घेतलेलं आहे मी 2 चमचे. आणि एरंडेल तेलामुळे केस दाट होतात, त्यामुळे इथे आपण एरंडेल तेल सुद्धा वापरलेलं आहे. 2 चमचे खोबरेल तेल, 1 चमचा ब्राह्मी पावडर आणि 1 चमचा आवळा पावडर इथे घेतलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल तर याप्रमाणे तुम्ही एका वाटीत सर्व एकत्र करून घ्या आणि छान ते कालवून घ्या. छान तुमचं कालवण झालं, पूर्ण एकजीव करून घ्या, पूर्ण मिक्स करून घ्या. आणि हे आपल्याला डायरेक्ट गॅसवरती नाही शिजवायचं आहे. आपण हे शिजवणार आहोत. एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये ही वाटी ठेवायची किंवा त्यामध्ये एखादं भांडं उघडं मारून त्यावर तुम्ही वाटी ठेवू शकता. तर मी डायरेक्ट इथं शिजवलेलं आहे. कधी मी याच्यावरती वाटी ठेवून शिजवते. नुसतं वाफेवरती आपल्याला थोडा वेळ हे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. आता इथे माझं छान तेल गरम झालेलं आहे आणि त्यानंतर आता हे तेल मी आता लावणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ दिसत आहे की मी इथे आता माझ्या केसांना तेल लावत आहे. तर तेल लावण्याआधी सर्वात आधी आपल्याला आपले केस छान विंचरून घ्यायचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे केस विंचरताना कधीही बारीक दाताचा कंगवा घेऊ नका, कारण त्याच्यामुळे काय होतं की आपले केस तुटतात. आपण जेव्हा असा कंगवा फिरवतो त्यात खूप छोटे छोटे बारीक दात असतात, त्याच्यामुळे कंगवा आणि केस विंचरायला शक्यतो तुम्ही जाड दाताचा कंगवा घ्या. ज्याप्रमाणे मी तुम्हाला इथे कंगवा दाखवत आहे व्हिडिओमध्ये, त्याप्रमाणे तुमचा कंगवा जाड असला पाहिजे केस विंचरताना. आणि वेणी घालताना तुम्हाला हवा तो कंगवा घेऊ शकता. तर इथे मी जाड कंगवा घेतलेला आहे. जाड कंगव्याने सर्वात आधी मी केस माझे छान विंचरून घेतलेले आहे. तुमच्या केसामध्ये थोडाही गुंता तुम्ही ठेवू नका तेल लावण्याआधी. आणि तेल लावण्याआधी तुमचे केस स्वच्छ असले पाहिजे. नाहीतर काय केलं जातं
की 8 दिवस झाले आपण केस धुतलेले नसतात आणि 8 दिवसानंतर जेव्हा आपले केस आपल्याला धुवायचे असतात त्या रात्री आपण आपल्या केसांना तेल लावतो. तर आपल्या केसांमध्ये धूळ असते, बाहेरची धूळ वगैरे आपल्या केसांवरती बसते, ते आपल्या केसांच्या मुळाशी असते आणि त्यावरच आपण तेल लावतो. तर याने म्हणजे फायदा न होता नुकसान जास्त होतं. आपण लावतो केस फायदा होण्यासाठी आणि होतं आपल्या केसांचं नुकसान. आणि मग आपण म्हणतो की अरे मी तो व्हिडिओ पाहिला होता, त्यामध्ये सांगितलं होतं की ब्राह्मी तेल याप्रमाणे लावा. मी लावलं पण माझ्या केसांचं उलट झालं. केस गळती थांबायची सोडून केस गळती वाढायला सुरुवात झाली. तर आहे आपल्या या चुकीमुळे होतं. म्हणून केस धुण्याआधी जर खूप दिवस झाले असेल, तुमचे केस तुम्ही धुतलेले नसेल, तर तुम्ही आधी तुमचं केस धुवून घ्या आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही तेल लावा. तेल लावल्यानंतर परत तुमचं डोकं तुम्ही दुसऱ्या दिवशी धुवू शकता. केस विंचरून झाल्यानंतर संपूर्ण केसाच्या मुळाशी, जसं मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला पूर्ण केसांच्या मुळाशी तेल लावून घ्यायचं आहे. इथे मी हे पूर्ण तेल माझ्या केसांना लावून घेतलं आणि केसांच्या पूर्ण लेंथवर सुद्धा मी हे तेल लावून घेतलेलं आहे. तेल लावून झाल्यानंतर आपल्याला आता केस विंचरायचे नाहीयेत. इथे तेल लावून झालेलं आहे माझं. तेल लावल्यावरती आता मी केस विंचरणार नाहीये, फक्त मला वेणी गुपायची आहे. त्यासाठी मी हा कंगवा घेऊन थोडा केसांवर तो फिरवून घेतलेला आहे. तर तेल लावल्यानंतर आपल्याला केस अजिबात विंचरायचे नाहीये. थोडं तुमचं म्हणजे केसांमध्ये हात अडकल्यासारखा वाटत असेल वेणी गुंफताना, तर तुम्ही केसावरती कंगवा थोडा फिरवू शकता. पण खूप जास्त ओढून आपल्याला केस विसरायचे नाहीयेत तेल लावल्यानंतर. आणि केसांची छान वेणी बांधून घ्यायची आहे आणि नेहमी झोपताना केस बांधूनच झोपा. बरेच मैत्रिणींना सवय असते माझ्या की केस मोकळे ठेवून आपण झोपतो, त्याच्यामुळे केसात खूप जास्त गुंता होतो आणि सकाळी काढताना आपले अर्धे केस तुटतात. आणि अशा वेळेस मग जेव्हा आपण सकाळी आपली वेणी घालायला घेतो तेव्हा आपले केस खूप तुटतात. तर नेहमी केस बांधून झोपा आणि तेल लावल्यानंतर तर तुम्ही केस बांधाच तुमचे. आणि शक्यतो संध्याकाळच्या वेळी तेल लावा, कारण संध्याकाळच्या वेळी आपल्याला कुठेही जायचं नसते, आपण घरातच असतो आणि वेळ नसेलच तुमच्याकडे तर तुम्ही सकाळी 1 तास हे तेल केसांवर लावून ठेवू शकता. मी रात्रभर हे तेल केसांवरती लावलं आणि आता केस धुतलेले आहे. तर केस खूप छान वाटतात, नरम वाटतात, कारण की याच्यामध्ये आपण एरंडेल तेल सुद्धा वापरलं आहे. 1 महिन्याच्या सतत वापरामुळे याचे तुम्हाला रिझल्ट दिसून येतील आणि खरोखर तुमच्या केसाला याचा खूप फायदा होणार आहे आणि केस गळती तुमची पूर्णपणे यामुळे थांबणार आहे. तर इथे रात्री मी केसांना तेल लावून आता केस धुतलेले आहे. या तेलामुळे मला खूप चांगले रिझल्ट मिळाले आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.